सुरुवात करण्यात आणि बघत बसण्यात काय फरक आहे, चला आज तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही आजचा डेट अँड टाइम चेक करू शकता. 2 एप्रिल 11:12 झालेत. इथे मी ओपन करते माझा फोन. इथे मी तुमच्या समोर लाईव्ह रिफ्रेश करते. इथे तुम्ही माझं नाव बघू शकता आणि हे बघा टुडेज 32,300. लास्ट 7 डेज पण तुम्ही इथे चेक करू शकतात. हाच फरक आहे सुरुवात करण्यात आणि बघत बसण्यात. माझी एक स्टुडंट आहे जिने एका आठवड्या अगोदर माझ्यासोबत सुरुवात केली, म्हणजे 23 मार्चला तिने सुरुवात केली आणि मागच्या 4 दिवसापासून ती पैसे कमवायलाही लागली आहे. तिचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नेक्स्ट स्टेटसमध्ये तो व्हिडिओ लावेल, तर तुम्ही तो नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता राहुल शिंदे. मी एक हाऊसवाईफ आहे आणि त्याचबरोबर डिग्री होल्डर सुद्धा आहे. पण घर आणि मूल या 2 गोष्टींमुळे मी बाहेर जाऊन नाही कमवू शकत. त्याच्यामुळे मी घर बसल्याच अर्निंग स्टार्ट करायचा विचार केला आणि मला स्किल्स पहिले हा प्लॅटफॉर्म कळाला. हा प्लॅटफॉर्म मला दिशा मॅडमांमुळे कळाला. त्यांनी खूप छान प्रकारे मला मदत केली, मला मोटिवेट केलं, छान गायडन्स दिला, माझे जे काय डाऊट्स होते ते क्लिअर केले. मी जेव्हा कधी त्यांना फोन केला, मेसेज केला, माझे जे काय डाऊट्स होते ते त्यांनी एनी टाइम मला क्लिअर करून दिले. सो खरंच खूप थँक्यू दिशा मॅडम. आणि सांगायचं झालं तर 1 वीक झालाय मी त्यांच्यासोबत जॉईन केलंय आणि 4 दिवस झालेत मी अर्निंग सुद्धा करायला लागले, पैसे सुद्धा कमवायला लागले. सो हे सगळं दिशा मॅडमांमुळे शक्य झालंय. सो खूप खरंच थँक्यू दिशा मॅडम. आज जे काय मी अर्न करू शकले हे फक्त तुमच्यामुळे. जे लोक फक्त विचार करत बसलेत, दुसऱ्यांना विचारत बसलेत, माझे स्टेटस बघत बसले, डाऊट मध्ये आहेत की मला जमेल का, मला तर काहीच नॉलेज नाहीये, मी हे करू शकेल का. आणि ज्या लोकांनी सुरुवात केली त्यांना पण काहीच नॉलेज नव्हतं, पण त्यांना एक गोष्ट क्लिअर माहिती होती की जर आपण सुरुवात केलीच नाही तर आपण शिकणार नाही, आपल्याला जमणार नाही. म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्यांना ट्रेनिंग भेटलं. ट्रेनिंगमध्ये जे जे शिकवलं गेलं त्या अकॉर्डिंग ते काम करत गेले आणि आज रिझल्ट्स येत गेले. आणि ह्या पूर्ण जर्नीमध्ये त्यांना कुठेही अडचण आली तर मी त्यांना पर्सनली सपोर्ट केलं, गाईड केलं, प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. सेम असंच आहे, तुम्ही सुरुवात करणार तेव्हाच तुम्हाला गोष्टी जमतील. सुरुवात नाही केली तर आयुष्यात काहीच बदल होणार नाही. तुम्ही जर आज विचार करत बसले की मला भांडी घासायची, तर आपोआप भांडी घासली जातील का? नाही. जोपर्यंत तुम्ही उठणार नाही, किचनमध्ये जाणार नाही, भांड्यांना हात लावणार नाही, तोपर्यंत भांडी घासली जाणार नाहीत. बरोबर? तसंच आहे, जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. तुम्हाला जर खरंच बदल हवा असेल, तुम्हाला जर खरंच तुमची परिस्थिती बदलवायची असेल तर तुम्हाला शिकावं लागेल, सुरुवात करावी लागेल. आणि काय टेन्शन घेतायत, स्वामी आहेत ना पाठीशी, ते सगळं सांभाळून घेतील. तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातात आहे सुरुवात करणं, मेहनत घेणं. बरोबर? तुम्ही फक्त सुरुवात करा आणि कुठेही काही अडचण आली तर मी आहे गाईड करायला, काही समजलं नाही तर मी आहे तुम्हाला समजवायला. ठीक आहे? जर तुम्ही खरंच सुरुवात करायला रेडी असाल, मेहनत करायला रेडी असाल, शिकायला रेडी असाल तर रिप्लाय करा येस, मी स्वतः तुमची मदत करेल. श्री स्वामी समर्थ.